हॅलो, नमस्कार. तर हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे. संध्याकाळचं आज 2-3 दिवसापासून पाऊस पण नाही ना, तर कपडे पूर्णपणे सुकून जातात आणि आमच्या डोंगराचं म्हणजे गॅलरीच्या समोर बघा कसा डोंगराचा व्ह्यू दिसतोय आणि आमच्या तिन्ही-चारी गॅलरीतनं हा व्ह्यू दिसतो. तर मी पटापट सगळे कपडे काढून आणि त्यांच्या घड्या घालून आणि प्रत्येकाचे कपडे प्रत्येकाच्या याच्यामध्ये ठेवून दिले. त्यानंतर मी पटापट सगळ्या घराला झाडू मारून घेतला आणि झाडू पण संध्याकाळच्या आधी मारावं असं बोलतात. त्यामुळे मी संध्याकाळच्या आधीच मारण्याचा प्रयत्न करते नेहमी. तर आणि आज मी स्वयंपाकालाही लवकर लागलेले होते कारण स्वयंपाक आज माझ्या मिस्टरांचा उपवास असल्यामुळे मी ते लवकर करते. तर मग स्वयंपाकामध्ये मी आज डाळ भात आणि भाजी चपाती बनवणार आहे. तर मी एकीकडे डाळ लावून दिली आणि डाळ पण मी ना डायरेक्ट लावलेली, म्हणजे अशी फोडणी देऊन नाही केलेली, तर डायरेक्ट केलेली. तर डाळ भात करून आणि इकडे मी देवाला दिवा पण लावून घेतला आणि तर मी पटापट चपात्या करून आणि त्याच तव्यामध्ये ही भाजी टाकली. ह्या भाजीचं नाव तेलपटाची भाजी. ही आयुर्वेदिक भाजी असते, डोंगरावरती मिळणाऱ्या भाज्या असतात ह्या. तर जंगली भाज्या बोलतात तिला, पण ही आमच्याकडे मिळत असते. तर मी भाजी करून घेतली आणि त्याच तव्यामध्ये पोटॅटो चटणी पण बनवून घेतली. त्यानंतर मी पुरण आधीच वाढून दिलेलं होतं, त्यांना भूक लागली होती त्यामुळे. पुरणचंही जेवण झालेलं होतं, सगळ्यांचंही जेवण झालेली होती. त्यानंतर मी किचनही लगेच आवरून घेतलं आणि रात्रीचंच किचन मी आवरून घेत असते, कारण सकाळी उठल्यानंतर किचन कसा फ्रेश दिसतो. त्यामुळे मग रात्रीचंच भांडे वगैरे सगळं आवरून घेत असते. चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.